नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती म्हणजे काय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, मृत्यू का येतो? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे, असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे। या विश्वाचे काही नियम आहेत जे सर्व विश्वाला पाळावे लागतात। अशा नियमांमधील एक नियम आहे, या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील। मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे। ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे। मग हा मृत्यू कधी येतो? तर मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही। मृत्यू नेहमीच ज्या वेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो। या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो। जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते त्याला प्रारब्ध असे म्हणतात। प्रारब्ध या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहाय्यतेची छटा आहे, पण तसे असण्याची काही गरज नाही। सद्गुरूंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते। हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे। मानवाव्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही। हिंदू ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे, कर्म सिद्धांत। कर्म म्हणजे कृती। ही कृती स्थूल पातळीवरील कार्य, मानसिक पातळीवरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल त्यालाच कर्म असे म्हटले जाते। प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच। काही कर्माचे लगेच फळ मिळते त्याला क्रियमाण कर्म म्हणतात। काही कर्मांचे फळ काही काळानंतर मिळते त्याला संचित कर्म म्हणतात। या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते त्याला प्रारब्ध असे म्हणतात। प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो। ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते, त्यालाच प्रारब्ध भोग असेही म्हणतात। तर मंडळी, आता तुम्हाला असे वाटेल की माझे कर्म कुठे साठवलेले असते? तर प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्याच्या चित्तावर लिहिलेला असतो। चित्त म्हणजे अंतर्मन। याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात, ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो। ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यांच्याविषयी कर्मगती जाणू शकतात। तर मंडळी, तुमच्या मनात असे विचारही येतील की प्रारब्ध कोण ठरवतो? तर स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो। पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो। त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई वडील, इतर नातेवाईक, मित्रमंडळी व इतरांची निवड करतो। यालाच जीवन नियोजन असेही म्हणतात। प्रारब्धाकडे घ्यायचे अनुभव किंवा शिकायचे धडे या दृष्टिकोनातून पाहता येते। प्रारब्ध विषयीच्या या अर्थाने प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते असे समजते। यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांतीसाठीचा हा अनुभव असतो। अशा अनुभवांनाच तीव्र प्रारब्ध असेही म्हणतात। परंतु प्रारब्धामध्येही बदल करणे शक्य असते। प्रारब्धामधील बदलाच्या शक्यतेमुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्त्व प्राप्त होते। तर मंडळी, आता जाणून घेऊया मृत्यूची भीती का वाटते। तर जर जन्माला आल्यापासून मृत्यूचा अनुभवच नाही तर त्याची भीती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मामध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्या ठायी स्मृतीमध्ये साठले आहे। मरण येताना शेवटी जी स्मृती राहते तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते। मृत जीवाने जीवित असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते,
त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भीती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्वजन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणींमुळेच त्याला मृत्यूची भीती वाटत असते. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार हे माहीत नसते. या अनिश्चिततेमुळेही त्यास मृत्यूची भीती वाटते. मृत्यूची भीती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यांवरच्या अवलंबन तत्वाची भीती, आत्मस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणांमुळे निर्माण झालेली असते. तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया मृत्यू म्हणजे काय. तर मंडळी, हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यूविषयीची अनायास वाटणारी भीती निर्माण होणार नाही. तर मृत्यू म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे असे आहे आणि ही जन्मजन्मांतरीची प्रक्रिया आहे. जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवनचक्राच्या जीवनगतीविषयक क्रिया आहेत. या जीवनक्रिया कर्माच्या शून्य अवस्थेपर्यंत अविरत चालू राहतात. जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. गुरु भक्त शिष्याकडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्यकर्म करून घेतात. मंत्रमूलम गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरुच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच, परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात. त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य मोक्षमूलम गुरुकृपा यास प्राप्त होतो. तर मंडळी, याचं तात्पर्यच हे की गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्धशिवाय मिळत नाही. मिळणारी गुरुसेवा ही ईश्वरी कार्य समजून करीत राहिल्यास जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते. तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो, हे लक्षात ठेवा. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.